नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज एक अशी सुंदर अशी वेगळीच बॅग बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे हे असे 32 पीस घेतलेले आहेत। त्याचं मेजरमेंट आपण बघू शकतो। मी थोडा झूम करते। 4 बाय 4 इंचाचे हे पीस घेतलेले आहेत आपण कट करून। तर याच पद्धतीने आपण सगळे पीस परत मेजरमेंट करून बघतोय आणि एक्स्ट्रा असेल तर तो कपडा आपल्याला कट करायचा आहे। इथे अर्धा सेंटीमीटर साईडला थोडेसे कपडे जास्तीचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। असे एक एक करून मी सगळेच पीस असे कट करून घेतलेले आहेत। तर याच पद्धतीने सगळे पीस समोरचे सगळे पीस आपण कट करून घेतलेले आहेत। तर इथे असे 2-2 पीस आपण जोडून घेणार आहोत। इथे 4-4 पट्ट्या अशा एकत्रित करून त्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। इथे अल्टरनेट मी असे कपडे त्याला लावून घेतलेले आहेत व्यवस्थित। कलर कॉम्बिनेशन थोडंसं जरा बघावं लागतं इथे। इथे दोन्ही पीस तयार झालेले आहेत। हे याचं मेजरमेंट बघू शकतो आपण आता शिवल्यानंतर किती झालं ते। त्यानंतर वरती एक एक शिलाई घेत आहे जॉईंटवर। तर इथे बघा 14 बाय 14 इंचाचा हा पीस तयार झालेला आहे दोन्ही। त्यानंतर अस्तरी तेवढंच घेतलेलं आहे 14 बाय 28चा। त्यानंतर ते आतील एक अस्तरला लावायचं पॉकेट तयार करायचं आहे। इथे अस्तरला सेंटर काढून मध्यभागी हा 3 इंचाचा अंतर ठेवून ते अस्तर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हे दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत। नंतर हा पीस 14 बाय 28चा होईल आणि अस्तर ही 14 बाय 28चाच आहे। त्यात इथे झिप लावून घ्यायची आहे। झिप लावण्याआधी बेल्ट लावून घ्यायचे आहेत। बेल्ट घेतले ते 24 इंचाचे। मध्ये सेंटरपासून 3-3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर हे बेल्ट मी बसवत आहे। त्यानंतर इथे झिप लावून घ्यायची आहे। झिपच्या वरचे झिपलाच असं अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि तो उलटवून परत दाबटीप घ्यायची आहे।
दुसरी साईड ही आपल्याला असंच मार्किंग करून बेल्ट लावून घ्यायचे आहेत. बेल्ट लावल्यानंतर झिपची दुसरी बाजू जोडायची आहे त्याला, आणि झिप जोडल्यानंतर त्यावरच आपण अस्तर पण लावून घेणार आहोत. त्यानंतर यालाही दापटीप घ्यायची आहे. इथे दोन्ही पीसला आपल्याला जॉईंट झिप लावून घ्यायची आहे. इथे रनर लावून घ्यायचा आहे. रनर तो पूर्ण बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे पुढचा भाग पण तो बंद होईल जाईल. नंतर ते रनर काढून परत लावायचं आहे. दोन्ही बाजू बंद होतात. त्यानंतर हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. अस्तरची साईड एका बाजूला आणि मेन फॅब्रिक एका बाजूला होईल. तर त्यानंतर आपल्याला चारही बाजून आपल्याला शिवून घ्यायचं आहे, थोडंसं मार्जिन सोडून. इथे मार्जिनसाठी मी मार्किंग करते. त्यानंतर हा कपडा आपण उलटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बॅग, अगदी सिंपल पद्धतीने ही बॅग अशी तयार होते. मी दुसरा प्रकारही दाखवणार आहे. अशी फोटोत दाखवल्याप्रमाणे दिसते. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो असा कॉर्नर पीस आपल्याला कट करायचे आहेत. त्यानंतर हा 1.5 बाय 1.5 इंचाचा असल्यामुळे हा 3चा खालचा बेस बनेल. हे मी दाखवते ती दुसरी पद्धत आहे. पहिल्यांदा दाखवली त्यावेळेस बॅग अगदी सिंपल पद्धतीने तयार केली होती. आता हे दोन्ही पीस आपल्याला एकत्रित जोडून घ्यायचे आहेत, साईडच्या अस्तर आणि कपडा आतला, जेणेकरून शिलाई बाहेर दिसत नाही आणि दुसरं म्हणजे अस्तर बाहेर ओढलं जात नाही आहे. त्या मार्जिन सोडलेल्या जागेतून आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे. आणि मार्जिनची बाजू शिवून घ्यायची आहे ती. त्यानंतर बॅग आपली सरळ करून बघूया. ही आतल्या साईडचा अस्तर बघा तुम्ही, हे थोडी शिलाई बाहेर आलेली नाही आहे बिलकुल. पूर्ण फिनिशिंग छान दिसतं आतल्या साईडनं. तर यासाठी ते कॉर्नर आपल्याला जोडून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा दुसरा प्रकार आहे बॅगेचा. छान बेस तयार झालेला आहे हा 3 इंचाचा. तर तुम्हाला कुठली बॅग आवडली, साधी सिंपल की अशी बॉक्सची, तर मला कमेंट करा आणि लाईक करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.